बेडरूममध्ये तुम्ही पुन्हा आग लावू शकता। मी तुम्हाला काही सिक्रेट सांगणार आहे, त्याचा उपयोग करा आणि डेफिनेटली आपलं मॅरिड लाईफ चांगलं जगू शकता, आनंदाने जगू शकता। काय होतं की जसं मॅरिड लाईफ वर्ष होतात विवाहानंतर तसं तर डल व्हायला लागतं आणि मग त्यानंतर ताठरता कमी येते, फिनिश व्हायला लागतो लवकर, मजा येत नाही। एक तर वय वाढत जातं आणि मग असं वाटतं की आपलं वय झालेलं आहे, मुलं बाळं होतात, प्रायव्हसी मिळत नाही, तशा याच्यामध्ये डल लाईफ होऊन जातं, मजा येत नाही। याच्याकरता मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 गोष्टी की ज्यांनी तुम्हाला मजा पण येईल, फायर पण मस्त वाटेल आणि आग लावल्या जाईल बेडरूममध्ये। नंबर 1, फोरप्ले जो आहे हा हमखास केलाच पाहिजे आणि तो फोरप्ले मी आधी पण सांगितलं आहे की 18 मिनिटाचा ॲव्हरेज असावा, ज्यामध्ये दोघांनी एकमेकाला स्टिम्युलेट करणं, एक्साईट करणं, कपडे अंगावरती असताना, कपडे काढल्यानंतर, पूर्ण कपडे काढल्यानंतर मसाज करणं, किसिंग करणं, सेन्सिटिव्हिटी ज्या एरियामध्ये आहे तिथे मसाज करणं, फोरप्ले करणं आवश्यक आहे, ज्याने खूप एक्साईटमेंट येतं। क्लायट्रल स्टिम्युलेशन त्याच्यामध्ये आवश्यक आहे, फिंगरिंग आवश्यक आहे, जर केलं तर खूप फायदा होतो। नंबर 2, बॉक्स ब्रीदिंग। बॉक्स ब्रीदिंग काय? 4-4-4-4 फॉर्म्युला आहे। 4 सेकंद श्वास आत घ्या, 4 सेकंद रोखून ठेवा, मग 4 सेकंद बाहेर काढा आणि पुन्हा 4 सेकंद रोखून ठेवा। ते सेक्स करण्याच्या 10-15 मिनटं अगोदर आपण करू शकता, बऱ्याच वेळेपर्यंत। सेक्स करताना असं वाटलं की ताठरता कमी आहे किंवा लवकर पडत आहे तर त्यावेळेला थांबून बॉक्स ब्रीदिंग आपण करू शकता। नंबर 3, कंडोम, ॲनेस्थेटाइज कंडोमचा किंवा डिसेन्सिटाइज कंडोमचा वापर करणे, ज्याच्यामध्ये ज्या कंडोममध्ये हे प्रायलोकेन लायडोकेनचे औषधं टाकलेली आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी सून होतं पेनिस आणि लवकर पडत नाही, ताठरता पण चांगली येते। नंबर 5 जे आहे त्या पोझिशन्स। पोझिशन, घरातल्या पोझिशन बदला, म्हणजे कधी सोफ्यावर केला आहे तर कधी खाली आहे तर कधी बेडरूमला आहे, बेडरूमच्या चादरी बदला, काहीतरी नवीनतम आणा, काहीतरी ब्ल्यू लाईट लावा, काहीच नाही, खूप बोर झालं असेल तर सरळ हॉटेलला राहा, जा, 2 दिवस मुक्काम करा आणि हॉटेलमध्ये मजा करा। चेंज होणं फार आवश्यक आहे, नाहीतर बोर होऊन जातं, मजा येत नाही। त्याचबरोबर पोझिशन्स ज्या आहेत त्या अलग अलग पोझिशन, माझे अनेक व्हिडिओ आहेत, त्या अलग अलग पोझिशन्समध्ये सेक्स करा। एक आहे मिशनरी पोझिशन नॉर्मल, दुसरी आहे काउगर्ल पोझिशन मतलब फिमेल ऑन टॉप पोझिशन, तिसरी आहे रिव्हर्स काउगर्ल म्हणजे फिमेल ऑन टॉप पण उलटीकडनं, डॉगी पोझिशन आहे, स्टँडिंग पोझिशन आहे, 69ची पोझिशन आहे, अलग अलग पोझिशन्स आहेत त्या करा। डेफिनेटली पोझिशन बदललं तर इंटरेस्ट वाढेल। तर या अशा गोष्टी जर आपण केल्या तर ती पुन्हा आग जी होती 25 वर्ष वयाच्या वेळेला ती पुन्हा आग जागवल्या जाईल आणि सेक्स लाईफमध्ये मजा येईल। थँक्यू व्हेरी मच। व्हिडिओ आवडला तर जरूर लोकांना शेअर करा। थँक्यू।